शहादा शासकीय वसतिगृहात निकृष्ट जेवणाविरोधात 300 आदिवासी विद्यार्थिनींचे अन्नत्याग आंदोलन, काही मुली बेशुद्ध. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिदा येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात आज संतापजनक प्रकार उघडकीस आला. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात असल्याच्या निषेधार्थ तब्बल 300 विद्यार्थिनींनी अन्नत्याग आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनींची प्रकृती बिघडून त्या बेशुद्ध पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मोहिदा येथील वसतिगृहात इयत्ता 8वी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जेवणाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी करण्यात येत होत्या, मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. आज दुपारी जेवणात जळालेला भात वाढण्यात आल्याने संतप्त विद्यार्थिनींनी थेट अन्नत्यागाचा मार्ग अवलंबला. घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच त्यांनी प्रतिनिधी म्हणून सचिन पावरा यांना घटनास्थळी पाठवले. दरम्यान सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण मोरे हे तब्बल 3 तासांनी घटनास्थळी पोहोचल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. उपोषणादरम्यान अन्न न घेतल्याने काही विद्यार्थिनींना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या. गृहपाल सविता सूर्यवंशी आणि प्रगती राजपूत यांनी तत्काळ पुढाकार घेत विद्यार्थिनींना प्राथमिक उपचारासाठी हलवले. सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थिनींनी विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये वसतिगृहात महिला व्यवस्थापकाची नियुक्ती करावी, सध्याचा जेवणाचा ठेकेदार व मॅनेजर तातडीने बदलावा, नियोजित मेनूनुसार सकस व वेळेवर जेवण द्यावे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, नाश्त्याचा दर्जा सुधारावा. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आदिवासी संघटनांनीही घटनास्थळी धाव घेत प्रशासनावर जोरदार टीका केली. अखेर सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण मोरे यांनी विद्यार्थिनींच्या मागण्या वरिष्ठांकडे पाठवून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनींनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे. मराठी न्यूज नेटवर्क. नाव काय तुझं आणि कुठे हॉस्टेलमध्ये राहते? माझं नाव मोते पायल. मी नवीन टू शहादा बिल्डिंगला राहते. आमचा हॉस्टेलमध्ये जेवणाचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही. काय प्रॉब्लेम काय? आज नेमकं आज काय झालं? आज भात चांगला भेटला नाही, धुडलेला भेटला आणि भाताचं प्रमाण 2 दिवसापासून वाढतच चाललं आहे. जेवणाचा वेळ चांगलं जेवण मिळत नाही. चांगलं जेवण मिळत नाही. किती मुली आहेत तरी तुमच्या इथे अंदाजित? 250 बिल्डिंगची. आता 12 तर 1 वाजण्यात आलेला आहे. तुम्ही जेवण केलंय का? नाही. का जेवण केलंय? रिटर्न केलंय, आतापर्यंत जेवण नाही केलंय कारण वारंवार त्याच सूचना देऊन पण आम्हाला जेवणामध्ये तोच इश्यू येतोय. तुम्ही अधीक्षकांना तक्रार केल्या का याबद्दल? हो केलंय. काय सांगितलं अधीक्षकांनी? मॅडमांनी आमचं सपोर्ट करताय पण जे ठेकेदार येत आहे तेच आतापर्यंत इथपर्यंत आले नाही आणि आम्ही त्या मॅनेजरांना सांगून आमचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही. पोरींच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या आणि लिहून घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ ठेकेदार आता जोपर्यंत ठेका काहीतरी जून मध्ये चेंज होतोय तोपर्यंत आम्ही दुसरा ठेकेदार इथे देतोय 1.5 ते 2 महिन्यासाठी. आणि जी काही क्वालिटी होती, जे काही GR नुसार भेटायला पाहिजे ते आम्ही त्वरित पुरवू असं ग्वाही PO कार्यालयातील अधिकाऱ्यांनी इथं आज दिलेली आहे. आमदार साहेबांनी मुलींशी काय चर्चा केली? मुलींशी व्हिडिओ कॉलवर चर्चा करून दिली आम्ही. आमदार साहेबांनी स्वतः ATC साहेबांशी, दिनकर पावरा साहेबांशी बोलणं केलं आहे आणि त्यांनी लगेच एक पत्रही पाठवलं. ते पत्र आम्ही देतोय PO कार्यालयाला आणि PO कार्यालयामार्फत ते ATC साहेबांना देतील. आमदार साहेब असो किंवा आपण प्रतिनिधी म्हणून इथं येणार आहे त्या पुढील दिवसात तुम्ही? आम्ही 2 दिवस त्यांना दिलेले. 2 दिवसात क्वालिटी कशी असते, काय असते, त्यावर ठेकेदार चेंज करायचा, आता जो चेंज केलाय तो चेंज करायचा का दुसरा घ्यायचा परत तेही ठरवू. आणि एक पोरींचा आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा एक ग्रुप बनवलेला आहे. त्यामध्ये ते वैयक्तिक दररोजचे फोटो टाकणार आहे जेवणाचे किंवा जी क्वालिटी असते आणि त्यात त्यांना बोललोय आम्ही की कंप्लेंट करायची नेमकं आज काय भेटलं किंवा नाही भेटलं. आणि PO साहेबांच्या अधिकारी बागुल सर असतील किंवा मोरे सर असतील ते आलेले, ते स्वतः 8 दिवसात इथं विजिट देणार आहे. आता 2 दिवसात येणारच आहे आणि आमच्यापैकी सर्व सूरज भाऊ असेल, अनिल भाऊ असेल, आम्ही स्वतः इथं येणार आहे आणि क्वालिटी चेक करणार आहे. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या
आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.